आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। काँग्रेसने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार, समोर उमेदवार कोण हे महत्त्वाचं नाही, पुणेकरांनी मला कायमच न्याय दिलाय, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे उद्या डोंबिवलीमध्ये जाणार, ठाकरे गटाकडून डोंबिवलीमध्ये मोठी बॅनरबाजी, बॅनरवर उद्धव ठाकरेंचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख। 14 तारखेला महायुतीचा हिंगोलीमध्ये निर्धार मिळावा, आमदार तानाजी मुटकुळे यांची माहिती, तर पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार अशी माहिती। पुण्याच्या सासवडमधील सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 2 दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन, वाघिरे महाविद्यालयामध्ये स्पर्धेचं उद्घाटन, 3000हून अधिक खेळाडूंचा सहभाग। शरद पवारांच्या हस्ते पुण्यामध्ये लाल महाल पूजन आणि जिजाऊ यांना पुष्पार्पण, जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं शरद पवार यांच्या हस्ते 12 मुलींना शिष्यवृत्ती आणि ताराराणी पुरस्कार वितरण। बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राज्यामध्ये राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा, मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतलं जिजाऊंचं दर्शन, सोहळ्याला माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांची उपस्थिती। 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करा, भाजप आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। संदीप राणेंची मनसेच्या मीरा भाईंदर शहर अध्यक्षपदी नियुक्ती, राज ठाकरेंकडून संदीप राणेंची नियुक्ती। शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे आणि भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती, समितीमध्ये नगरविकास, नागरी पायाभूत सुविधा, उद्योग आणि व्यापार या क्षेत्रातील 2 तज्ञ सदस्यांची नियुक्ती आवश्यक असल्यामुळे कोंडे आणि शिरोळे यांची नियुक्ती। विरारमध्ये 19व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या कार्यक्रमाचं उद्घाटन, 2 दिवसीय संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा बंदोबस्त। अमरावतीमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, आशा सेविकांसह गटप्रवर्तक आजपासून काम बंद आंदोलनावर। जळगावमध्ये आशा सेविकांसह गटप्रवर्तक महिला आक्रमक, पगार मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं चटणी भाकरी आंदोलन, आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका सहभागी। जुन्नरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा, घटनेमध्ये एक महिला डॉक्टर गंभीर जखमी, अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे रुग्णालयामधील डॉक्टर आणि रुग्णांमध्ये एकच खळबळ। बुलढाण्यामध्ये जिजाऊंची महापूजा सुरू असताना राजे रघुजीरावांच्या वंशजांमध्ये वाद, पूजेसाठी सोबत न घेतल्यामुळे वाद, वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन, अनेक गाड्यांचा लोणावळ्यामधील थांबा बंद केल्यामुळे स्थानिक आक्रमक, पुणे लोणावळा लोकर फेऱ्या वाढवण्याची मागणी। अकोल्याच्या जिजाऊ सभागृहाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचितचं अभिनव आंदोलन, सभागृहाची दयनीय अवस्था, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सिंधुरत्न जॉब फेअरचं उद्घाटन, उपक्रमामध्ये 7 ते 8 हजार बेरोजगार युवकांची विक्रमी नोंदणी। पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर, रेनगरमधील 15,000 घरांचा मोदींच्या हस्ते हस्तांतरण सोहळा, हस्तांतरण सोहळ्यानंतर मोदींची जाहीर सभा होणार। राज्यामध्ये गुरुवारी कोरोनाचे 144 नवे रुग्ण आढळले, मुंबईमध्ये 29 कोरोना रुग्णांची नोंद, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 824 वर, तर 169 रुग्ण बरे होऊन घरी परतले।